शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण पहिल्यांदा प्रयोग केलेला प्लॉट आहे तो म्हणजे असा की वेलची केळी प्लस खरबूज. आणि हा प्लॉट केलेला आहे तानाजी राखुंडे, त्यांचं गाव आहे सोगावपूर्व. यांनी ही प्लॉट करायची हिंमत दाखवली आणि आता आपण त्यांना प्लॉटचं संपूर्ण मार्गदर्शन, उत्पन्न किती आले आणि प्लॉट कसा आहे ही सगळे डिटेलमध्ये विचारूया. नमस्ते नाना. नमस्ते. तुम्ही हा जो प्लॉट करायच्या टायमिंगला तुम्हाला काय वाटलं, म्हणजे कशामुळे करायचा निर्णय घेतला तुम्ही? हा प्लॉट करण्यामागचं एक उद्दिष्ट होतं की शेतकऱ्यांनी एक पीक न घेता त्या पिकामध्ये एकाच वेळी दोन पीक घेतलं म्हणजे शेतकऱ्याचा खर्च अधिक उत्पन्न ह्यात वाढ होते आहे आणि खर्च कमी होऊन उत्पन्न जास्त मिळतं आहे. आणि तो प्रयोग फक्त आपला शिवकामला उद्योगाचे शेठजी सुमित शेठ यांनी आपल्याला ते सांगितल्यामुळे मी हे प्रयोग केलेला आहे. तरी हा प्रयोग करण्यामागं एक दृष्टीनं की नवीन शेतकऱ्यांनी ह्या शेतीमध्ये प्रयोग करणं अतिशय गरजेचे आहे. तर आता हे आपले एक 5,200 रोपं आहेत खरबुजाची, केळीची आहेत 1250. तर ह्यातनं मला खरबुजापासून कमीत कमी 12 ते 13 टन मोठा माल निघाल, 1 नंबर माल. नंतर 2 नंबर माल एक 4 ते 5 टन निघाल. सरासरी मी 13-14 रुपये जरी धरलं रेट तरी मोठा मालाचं कमीत कमी 40 ते 45 होतील. आणि लहान मालाचे एक 8-9 रुपयांनी धरले तरी कमीत कमी 8-45 ते 40,000 होतील. आपला खर्च निस्ता औषध 66,000चा ह्यांचं औषध झालेलं आहे. त्यात संपूर्ण पोषण आहाराचे 2-3 डोस आहेत. नंतर बाकीचे इतर आपल्याला जे लागते खरबुजाला ते शेठजीने लिहून दिल्याप्रमाणे ते आम्ही ह्या शेतीला वापरलेलं आहे. आणि केळीला तर आपोआपच हे सगळं अन्न गेलेलं आहे. तरी खरबुजाच्या औषधावरच केळीची रोपं त्यांची आलेली. तर आणि ही एक इंटरक्रॉपिंग केळी प्लस खरबूज त्या पद्धतीचा आपण इथं वापर केलाय आणि त्या पद्धतीने प्लॉट केलाय. त्यांना कमीत कमी ह्याचं 1,80,000 ते 2 लाखापर्यंत खरबुजाचं उत्पन्न अपेक्षित आहे. आणि आज ही वेलची केळी मित्रांनो, याच्यात पहिला प्लॉट ही केळीच होता, बरोबर मोडून ही केळीवर केळी लावलेली आहे असं. आणि त्यांनी म्हणजे चांगल्या प्रकारे नियोजन केलंय, चांगला प्लॉट आलेला आहे. आणि आता तुम्ही प्लॉटची मालाची साईज वगैरे बघा. माल 59 दिवसाचा हा प्लॉट आहे. आज द्यायला आलेला प्लॉट आहे. त्याचा सौदा 13-14 रुपयापर्यंत होऊ शकतोय. व्यापाऱ्यांनी 13 रुपयाने मागितला आहे तरी मी 14 रुपयापर्यंत म्हणतोय 1 नंबरला. बघू आता आज उद्या होईल साधा सौदा. उद्या आपलं खरबूज जर गेले तरी आपले केळीचे पीक व्यवस्थित राहतं. या केळीला इथून पुढे कमीत कमी 40 ते 50 रुपये खर्चात मला वाटतं की निघल. कारण 2 डोसे आणि एलचीला एवढं काय खर्च नसतो या. तरी अंदाजे की अधिक खरबूज या दोन्हीचा खर्च मिळून 1.5-2 लाखापर्यंत खर्च होईल. आणि उत्पन्न नंतर खरबुजाचं उत्पन्न आपल्याला कमीत कमी 1,50,000-60,000 रुपये होईल. आणि केळीचं उत्पन्न आपलं फायद्यात पडेल.